क्रिया जी आहे किंवा पाचन क्षमता आहे ते वाढवणं, त्याला आपण मेटाबॉलिझम सिस्टम म्हणतो. पाचन क्रिया वाढवल्याने काय होते, झाडाला जेवढं पाहिजे तेवढं बाकीचं जे आहे ते सोडून टाकते. आता आपण माणूस आहोत, आपण एक जीव आहोत, आपण दररोज जेवण करतो, आपण जेवढं जेवतो सगळंच आपण आपल्याला करतो ना. जे 15 ते 20% आहे ते आपल्या शरीराच्या एनर्जीसाठी वापर होते, बाकीची गोष्ट आहे ते बाहेर निघणार. जर समजा कधी एक दिवस बाहेर निघाले किंवा आपलं पोट साफ झालं नाही तर दिवसभर आपण कसं टेन्शनमध्ये असतो. एक दिवस जर माणसाचं पोट साफ झालं तर किती टेन्शन येतं माणसाला, म्हणजे दिवसभर बेचैन सारखं परेशान असतं. त्याच्यासाठी पाचनक्रिया मजबूत असणं गरजेचं आहे आणि माणसाचं शरीर शुद्ध होणं सुद्धा गरजेचं आहे. ॲग्री गोल्ड वापरल्यामुळं तेच प्रक्रिया होते. पाचनक्रिया मजबूत होती, जेवढं पाहिजे तेवढं ठेवून बाकी जे गरजेचं नाही त्याला सोडून देणार. जर तेच तसंच ठेवलं का नाही मग तणाव जास्त पडणार आहे पिकावर. तणाव झाल्यामुळे पानाला वाढ होणारी नाही, झाडाचे फुटवा जास्त होणारे नाही किंवा फुलधारणा जास्त होणारी नाही. त्याच्यासाठी ही मेटाबॉलिझम सिस्टम म्हणजे पचनक्रिया होणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता याचा वापर किती करायचा आहे, जर साधारणतः कुठल्याही पिकाला 1 ग्राम 1 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. जर तुमची बागायत असेल तर 1.5 ते 2 ग्राम 1 लिटर पाण्यासाठी वापरायचे. साधारण पिकासाठी 1 ग्राम 1 लिटर पाण्यासाठी आणि बागायत असेल तर 1.5 ते 2 ग्राम 1 लिटर पाण्यासाठी वापरायचं. आता याच्यानंतर एक प्रोडक्ट आहे जबरदस्त ॲग्रीमॉस. ॲग्रीमॉसचे फायदे काय ते समजून घेऊन मग नंतर पुढे त्याचा वापर किती करायचा आहे समजून घेऊ. ॲग्रीमॉस वापरल्यामुळं जे पिकामध्ये होणारा हार्मोन्सचं जे बदलाव आहे त्याला मेंटेन ठेवणं. कारण जसं माणसाच्या शरीरात हार्मोन्स असते तसे पिकात सुद्धा हार्मोन्स असते. पिकाच्या हार्मोन्सला बॅलन्स ठेवणं आणि फळधारणा फुलधारणामध्ये मदत करणं आणि एक फळ किंवा फूल एका साईजमध्ये येणं, एक मॅच्युरिटी येणं आणि त्याच्यानंतर जे काही फूल लागेल किंवा फळ लागेल किंवा कुठलेही धान्य असू द्या ते तोडल्यापासून टिकून राहण्याची क्षमता जास्तीत जास्त आहे. जसं समजा साधारणतः एक टमाटा आहे, आपण एक वेळेस तोडतो किती दिवस राहील साधारण बाहेरच्या प्रोडक्ट वापरल्यामुळे. आता तुम्हाला चांगला अनुभव असेल. जर टमाटा आपण एक वेळेस तोडलो शेतातून तर किती दिवस टिकणार, 8 ते 10 दिवस. 2 ते 3 दिवस एक्स्ट्रा आपल्याला टाईम भेटणार. जर 10 दिवस टिकणार तर 12 ते 15 दिवस नक्की टिकणार. हे कशामुळे होणार आहे, जैविक असणार. ठीक आहे. मग याला वापरायचं कधी, फुलधारणाच्या 15 दिवस आधी वापरायचं आहे. 1 ते 1.5 ग्राम 1 लिटर पाण्यासोबत वापरायचं. त्याच्यानंतर शेवटचं प्रोडक्ट आहे ना ॲग्री नॅनोटेक. ॲग्री नॅनोटेक एक मल्टीव्हिटॅमिन प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये मायक्रो न्यूट्रिएंट आहेत. जसं माणसाच्या शरीराला शरीर स्वस्थ राहण्यासाठी 48 प्रकारची न्यूट्रिशनची गरज आहे, तसंच झाडाला स्वस्थ राहण्यासाठी 16 प्रकारच्या न्यूट्रिशनची गरज आहे. किती प्रकारचे, 16 प्रकारचे न्यूट्रिशन आहे. त्याच्यामध्ये 4 भागामध्ये विभाजित केलेलं आहे. जे पहिलं आहे बेसिक न्यूट्रिशन म्हणतात त्याला, कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन. वाटल्यास लिहू शकता तुम्ही, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन. हे आपल्याला जमिनीतूनच भेटणार आहे. कार्बन म्हणजे कसं, बाहेर जे प्रदूषण होते ते कार्बन आहे ना, ते कार्बन आपल्या पिकासाठी कामाला येणार आहे. आता जसं कुठलं काही जनावरांचं शेण आहे किंवा आपण जनावराला चारा टाकलो, खाता जे शिल्लक राहिलं ते आपण एका ठिकाणी टाकतो, ते सोडून जे होणारं कार्बन आहे ते कार्बन पिकासाठी चांगले आहे.
तर ते जमिनीतूनच भेटणार आहे. मग याच्यानंतर जे न्यूट्रिशन आहे प्रायमरी न्यूट्रिशन म्हणजे प्राथमिक न्यूट्रिशन्स, आपण याला म्हणतो NPK. जर फुल फॉर्म बघितल्यास नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. ठीक आहे. मग हे आपण साधारणतः प्रत्येक शेतकरी आपल्या पिकाला देतो. कशा प्रकारे देणार आहे? शेतात वापरलं जाणारं खत कोणत्या जास्तीत जास्त वापरलं जाणारं खत कोणत्या शेतामध्ये? रासायनिक खत. युरिया, DAP, युरिया, पोटॅशियम हे जास्तीत जास्त वापरले जाणार. जर आपण युरिया वापरतो तर झाडाला भेटणार आहे न्यूट्रिशन नायट्रोजन, आणि जर आपण DAP वापरतो तर झाडाला भेटणार आहे फॉस्फरेट, आणि जर पोटॅशियमसाठी तर पोटॅश वापरतो जातो. साधारणतः हे 3 प्रोडक्ट शेतकरी देऊ शकते पिकासाठी. त्याच्यानंतर जर कोणी अपडेटेड शेतकरी असल्यास त्याच्या पुढचं सेकंडरी न्यूट्रिशन देते कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे शेतकरी म्हणजे जे काही सुशिक्षित शेतकरी आहे, जास्तीत जास्त शिकलेला आहे किंवा समजदार आहे किंवा आधुनिक पद्धतीनं शेती करत असतात तर हे प्रोडक्ट तरी वापरतो. पण याच्यानंतर जे गरज आहे ते साधारण शेतकऱ्यासाठी शक्यच नाही. झाले इथे 9 राहिले 7 जर न्यूट्रिशन अलग अलग प्रकारात घ्यावं म्हणजे शेतकऱ्यासाठी खर्च एवढा वाढणार आहे की त्याची लागवड सुद्धा निघणार आहे. पण असेच 7 प्रोडक्ट जे आहेत घेऊ शकतो. झिंक, आयरन, कॉपर, मॅग्नेज, बोरॉन, क्लोरीन, मॉलिब्डेनम हे असे 7 प्रकारचे न्यूट्रिशन फक्त आपल्या एका प्रोडक्टमध्ये आहे. ते आहे आपलं ॲग्री नॅनोटेक. पुण्या प्रोडक्टमध्ये आहे ॲग्री नॅनोटेक. वापरायचं किती प्रमाणामध्ये? 1 ते 2 ग्राम प्रत्येक 1 लिटर पाण्यासाठी. एक ते 2 ग्राम प्रत्येक 1 लिटर पाण्यासाठी. ठीक आहे, झालं क्लिअर? आता हे प्रोडक्ट कधी वापरायचे, पुण्या वेळेस वापरायचे, किती वेळा वापरायचे, हे मोठा प्रश्न आहे ना. ज्या वेळेस पीक पेरणी झाल्यानंतर किंवा रोपा लावल्याच्या नंतर 20 ते 25 दिवसाला आपण पहिली फवारणी देतो. ठीक आहे, 20 ते 25 दिवसाला पहिली फवारणी देतो. त्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे ॲग्री 82, ॲग्री क्युमिक लिक्विड आणि ॲग्री गोल्ड. हे लिहू शकता तुम्ही. ॲग्री 82, ॲग्री क्युमिक, ॲग्री गोल्ड. त्याचं प्रमाण किती घ्यायचं? ॲग्री 82 प्रत्येक फवारणीसाठी 10 ml प्रत्येक 15 लिटर पाण्यासाठी. ॲग्री 82 10 ml प्रत्येक साधारण 15 लिटरचे असते ना टाकी पाण्याची फवारणीच्या प्रकारे. दादा साहेब 12-15 लिटरची. तिथं आपल्याला 10 ml 82 वापरायचं आहे, 20 ग्राम ॲग्री गोल्ड वापरायचं आहे आणि 30 ml ॲग्री क्युमिक वापरायचं. ॲग्री गोल्ड 20 आणि ॲग्री क्युमिक 30 ml. ठीक आहे, हे झाली पहिली फवारणी. दुसऱ्या फवारणीमध्ये आपण ॲग्री 82 10 ml, ॲग्री क्युमिक 30 ml, ॲग्री प्रोटेक्ट 20 ग्राम. 20 ग्राम. हे 2 फवारणी झाले. तर तिसरी फवारणी आपल्याला फुलधारणाच्या 1 आठवडा ते 10 दिवस आधी करायची. कधी? फुलधारणाच्या 8 ते 10 दिवस आधी. मग तिथं वापरायचे प्रोडक्ट कोणते? ॲग्री मॉस, ॲग्री 82 10 ml, ॲग्री मॉस 20 ml,
82 ॲग्री 82 10 ml, ॲग्री मॉस 20 ml, ॲग्री नॅनोटेक 20 ग्राम. 20 ग्राम. आणि फूल धरल्याच्या नंतर सेम प्रोडक्ट आपण 15 दिवसानंतर आणखी एक दिवस वापरू शकतो, ज्यावेळेस पूर्ण प्रमाणात फूल आलं त्यावेळेस. हां, फुलानंतर काय काय वापरायचं? सेम जसं ॲग्री मॉस, ॲग्री 82 आणि ॲग्री नॅनोटेक वापरलं तेच प्रोडक्ट वापरायचे. आता हे झालं साधारण फूल आणि फळ धरणाऱ्या म्हणजे पिकाची प्रक्रिया. आता जसं ऊस आहे, ऊसाला फुल येणारं नाही ना, मग त्याला कसं वापरायचं? तर त्याच्यासाठी आपण जमीन तयार करते वेळेस ॲग्री ग्रॅन्युअल्स वापरू शकता. ॲग्री ग्रॅन्युअल्स, ॲग्री वॉटर, ॲग्री 82 जमीन तयार करते वेळेस वापरायचं आहे. ऊसासाठी जमीन तयार करते वेळेस ॲग्री 82 100 ते 150 ml, ॲग्री ग्रॅन्युअल्स 5 किलो, ॲग्री ॲक्वाजल 1 किलो प्रत्येक एकरसाठी. 5 किलो ॲग्री ग्रॅन्युअल्स आणि ॲक्वाजल 1 किलो पर एकर. आता त्याला फवारणी घ्यायची आहे. जसं आपण ऊस लावलो 30 दिवसाला, लावल्यानंतर 30 दिवसाला ॲग्री 82 10 ml, ॲग्री गोल्ड 20 ग्राम, ॲग्री ह्युमिक 30 ml. दुसरी फवारणी घ्यायची आहे 55 ते 60 दिवसात. ॲग्री 82 10 ml, ॲग्री 82 10 ml, ॲग्री प्रोटेक 20 ग्राम, ॲग्री नॅनोटेक 20 ग्राम. आणि तिसरी फवारणी घ्यायची आहे 85 ते 90 दिवसाला. जी पहिली फवारणी दिलेली आहे सेम प्रोडक्ट वापस करायची. जी पहिली फवारणी केलेली आहे ते तिसरी फवारणी करायची. ॲग्री 82, ॲग्री गोल्ड, ॲग्री गोल्ड. आता हे झाले ऊस ज्याला फुल येत नाही असे. आणखी एक आहे जे जमिनीच्या खालून येणारे पीक आहे, जसं कांदा आहे, बटाटा आहे, अद्रक आहे. अशा पिकासाठी ॲग्री गोल्ड, ॲग्री ह्युमिक आणि ॲग्री 82 हे 20 दिवस, 40 दिवस आणि 60 दिवसाला 3 फवारणी करायची. गोल्ड, ह्युमिक, 82 3 प्रोडक्ट 20 दिवसाला, 40 दिवसाला आणि 60 दिवसाला फवारणी करायची. ॲग्री 82 10 ml, ह्युमिक 30 ml आणि 82 20 ग्राम. गोल्ड 20 ग्राम. 20 दिवस, 40 दिवस आणि 60 दिवस. जर कुठलं काही अटॅक असेल, बुरशीचा वगैरे अटॅक असल्यास कंडिशन बघून तुम्ही ॲग्री प्रोटेक्ट वापरू शकता. 20 ग्राम प्रत्येक 15 लिटर पाण्यासाठी. 20 ग्राम 15 लिटर पाण्यासाठी.
ते प्रत्येक फवारणीला का पहिली दुसरी तिसरी पहिली दुसरी तिसरी प्रत्येक फवारणीसाठी. आणि जमिनीच्या खालचे जेवढे काही पीक आहेत माती तयार करते वेळेस ॲग्री ग्रॅन्युअल्स वापरणं कंपल्सरी आहे. ॲग्री ग्रॅन्युअल्स प्लस ॲग्री एटी. आता झालंय आपली जी ट्रेनिंग संपली का जर कुणाचे काही प्रश्न असल्यास विचारू शकता. पुढचे 10 ते 15 मिनिट आपण प्रश्नासाठी देऊ. कुठलेही कुणाचे काही प्रश्न असतील या प्रोडक्ट विषयी विचारू शकता. पेरलेला असेल तर कांदा पेरणी केलेला असेल तर पेरणी केली असल्यास जे 20 दिवसाला 40 दिवसाला 60 दिवसाला ते फवारणी द्यायची. लावलेला 60 दिवसानंतर पेरणीचा कांदा उशिरा निघतो. पेरणी केलेला उशिरा निघतो. 30 दिवस 50 दिवस 70 दिवस करायचं. 10 दिवस वाढवायचं. कांद्याची वाढ होईना गेली, कांद्यामध्ये नासून चालल्यास जर कांदा नासून चालल्यास चांगला प्रश्न आहे. ॲग्री प्रोटेक आणि ॲग्री नॅनोटेक हे 30 ग्राम वापरायचे प्रत्येक 15 लिटर पाण्यासाठी आणि 80 to 10 ml. आणि साधारणतः जर जमिनीच्या खालचे पीक आपण घेत असलो तर तिथं प्रोटेक मातीत वापरण्याचा फायदा चांगला होतो. 1 एकरसाठी 500 ग्राम प्रोटेक, 5 किलो ग्रॅन्युअल्स आणि 100 ते 150 ml ॲग्री 82 हे जर आपण सुरुवातीलाच वापरलो तर फंगसचं प्रमाण येणार नाही आणि जे कांद्याला वाढ होण्यासाठी जे अडचण येते ते अडचणी येणार नाही. सरासरी 500 ग्राम 5 किलो ग्रॅन्युअल्स आणि 100 ते 150 ml ॲग्री 82. प्रश्न कोणाचा? सर तुमचा काय प्रश्न आहे? मागं बसला तुम्ही. झालं? कुणाचे काही प्रश्न नाहीत? थांबू आपण इथं आपलं सेशन संपवू. धन्यवाद आपल्या सर्वांचं जे मला एक तास वेळ देऊन आहे. धन्यवाद माझ्या आपल्याचं जे मला इथं बोलण्यासाठी मौका दिले. थँक्यू. कसं वाटलं तुम्हाला?